शुभम, आपण जर आता बघितलं असेल तर मुंबई महानगरपालिका ही अतिशय मोठी महानगरपालिका आहे। आर्थिक गणित या महानगरपालिकेतून सर्वाधिक उलथापालथ होते या आर्थिक गणितांची, आणि मुंबई महानगरपालिका अतिशय महत्वाची मानली जाते। तू आता कोणत्या मतदार केंद्राबाहेर आहेस आणि आता सकाळपर्यंत मुंबईकरांचा प्रतिसाद या निवडणुका या मतदानाला कशा पद्धतीने मिळतोय? सिद्धेश, खरं पाहायला गेलं तर हे सर्व गणित आहे 74,000 कोटीच्या बजेटचं, आणि अर्थातच मी आता घाटकोपरमध्ये आहे। वॉर्ड क्रमांक 130 या ठिकाणी मतदान एक केंद्र आहे। बूथ क्रमांक 23 जवळ सध्या मी आहे। सिद्धेश, इथे मला एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय की सर्व भाषिक लोक जी आहेत ती सध्या घाटकोपर मधली मतदान करत आहेत, आणि प्रचंड मोठा प्रतिसाद जो आहे मतदानासाठी तो या ठिकाणी होताना दिसून येत आहे। इतकंच नव्हे तर मग ज्या पद्धतीने सोयीस्कर होईल त्या पद्धतीने इथे मतदार पोहोचत आहेत। व्हीलचेअर असेल, अर्थातच बघू शकता की आता रिक्षा आली आहे, रिक्षामध्ये देखील एक मतदार या ठिकाणी आलेले आहेत। ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते देखील या ठिकाणी दिसून येत आहेत। या सेंटरवर जी मदत करता येईल ती मदत निवडणूक आयोगाचे लोक असतील, मुंबई महानगरपालिकेचे असतील आणि मुंबई पोलिसांचे असतील, ते मदत करताना दिसून येत आहेत, आणि त्यामुळेच कुठेतरी एक वेगळं हस्तखेळतं वातावरण घाटकोपरमध्ये मतदानानिमित्त दिसून येत आहे। अर्थातच घाटकोपर हा असा परिसर आहे की मराठी मतदार, मराठी माणूस तो इथे राहतो, पण इतर भाषिक लोक जी आहेत ती देखील इथे राहत असतात, आणि त्यामुळेच एक वेगळाच प्रतिसाद जो आहे मतदानासाठी या ठिकाणी दिसून येतोय। बघू